तालुक्यातील शरीफपूर गावाला भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत एकदाही पक्का रस्ता मिळालेला नाही। त्यामुळे गंगापूरच्या शरीफपूर इथल्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। पक्का रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आता गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी गावातील मारुती मंदिरासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र औरंगाबादच्या या शरीफपूरमध्ये अजूनही ग्रामस्थांसाठी पक्के रस्ते नाहीत आणि त्यासाठीच सामूहिक आत्मदहनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। रस्त्याच्या मागणीसाठी शाळेत जाणारे विद्यार्थी असतील किंवा मग रुग्ण असतील, या सगळ्यांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागतोय। औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शरीफपूर हे गाव आणि तिथे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी अजूनही पक्का रस्ता काही मिळालेला नाहीये। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, इतकी वर्ष झाली या गावाला अजूनही रस्ता मिळाला नाही, ही एक मोठी गोष्ट म्हणजे धक्कादायकच म्हणावं लागेल। त्याचं कारण नेमकं काय आणि आता ग्रामस्थ कसे आक्रमक झालेत? बघा, निश्चितपणे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागण्या मान्य होत नाही। त्याचंच आपल्याला काल परवा उदाहरण दिसलं, एका शेतकऱ्यांनी चक्क विधान भवनात पेटून घेतलं होतं। हा आता संताप आहे, कारण की सगळ्या गोष्टींची त्यांनी प्रयत्न करून बघितले, मात्र काय होत नाही। या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक मागण्या केल्या, अनेक जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांची रस्त्याची मागणी काय पूर्ण होत नाही। त्यामुळे आता चक्क या ठिकाणी आपण बघतोय चिता पेटवलेली आहे, चितेवर शेतकरी उभे आहेत आणि त्यांच्या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जी मान्य नाही झालेली आहे। विशेष म्हणजे कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केलेली नाही। महिला असतील किंवा इतर सगळी लोक जी आहेत या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेली आहेत। काय म्हणाल संतोषराव, आता संतापाचा कडेलोट होतोय, चिता पेटून तुम्ही चक्क बसला। खरंच मनापासून या ठिकाणी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगावंसं वाटतं की या ठिकाणी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, परंतु अद्यापपर्यंत या ठिकाणी शरीफपूर गावाला या ठिकाणी रस्ता नाही। गंगापूर शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे गाव असून तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता या असल्यानं या ठिकाणी या गावातील विद्यार्थ्यांना तालुक्याला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही। या ठिकाणी कित्येक माता भगिनीचं बाळंतपण या ठिकाणी याच रस्त्यावर झालं। कित्येक नागरिकांचा जीव या ठिकाणी रस्ता अभावी या ठिकाणी या गावातल्या लोकांचा झाला। म्हणून या सरकारला मी आपल्या माध्यमातून जाहीर इशारा देतो की जोपर्यंत या गावाचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे ग्रामस्थ याच पद्धतीने आक्रमक होऊन हा ज्या ठिकाणी आता सरदार बसलेले आपण गावकरी सुद्धा बघूया, तुम्ही कशासाठी बसले? आम्हाला रस्ता पाहिजे, रस्ता हक्काचा रस्ता पाहिजे। स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन आज आम्हाला इंग्रजासारखं आम्हाला याच्यात धरलेलं आहे। आता लाकडं पेटत येऊ लागले, तुम्ही उठा पण असं नका करू, पेटत येऊ लागले लाकडं द्या, झोपत मी देतो साहेब, त्याच्यावर झोपत रस्ताच नाही। आमच्या असे मरणार तसे मरणार म्हणजे रस्ता झालाच पाहिजे। स्वातंत्र्य काय त्रास रस्ता स्वतंत्र रस्ता आंबेवाडी गंगापूर शरीफपूर काय त्रास होत? शेतकरी पोरांना शाळेत जायला, मुलाला शाळेत जायला रस्ता नाही, मुलं वंचित राहिलं शाळेपासून, मुलं एक बी मोठे दवाखान्यात जायला अडचण, दवाखान्याला अडचण आहे। हो, मुले बाळीला आणता येत नाही, नेता येत नाही, भरपूर अडचणी आम्हाला रस्त्याच्या। एकंदरीत बघितलं आपण, अत्यंत आक्रमक आहेत। फक्त एक महिलेची प्रतिक्रिया मी या ठिकाणी जाता घेतो। आहे काय म्हणाल, लय अडचण आहे सगळी? सगळी अडचण पाणी नाही, रस्त्याचं काय अडचण? रस्त्याचीच अडचण आहे, आम्हाला रस्ता झाला पाहिजे। काय अडचणी काय आहे रस्ता नसल्यामुळे? काय अडचण? अहो साहेब, आमच्याकडे अशी अडचण आहे का आम्हाला डिलिव्हरी सुद्धा नेता येत नाही। डिलिव्हरी करण्यासाठी आमच्या गावात दवाखाना नाही का रस्ता नाही, कोणती सुविधा नाही आमच्या गावामध्ये। हे काय सरकार झोपलंय का काय? आमच्या गावाकडे का लक्ष करीत नाही सरकार? माझी बहीण, स्वतःची बहीण आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो साहेब, तर रस्त्याने तिचं जाणं नाही जाऊ शकलं, तर चिखलामुळे तिचं मूल अपघातात वारलं साहेब। अपघात झाला रस्त्याने, डॉक्टर लोकांनी तिला घेतलं नाही दवाखान्यामध्ये साहेब। इतकी अडचण आहे आमच्या गावामध्ये। का रस्ता देत नाही सरकार आमच्या गावाला? का आमच्या गावाला सुविधा घेत नाही? का आमच्या गाव दखलमध्ये घेत नाही? निश्चित हा सवाल आहे। शेतकरी आक्रमक झालेले आहेत, चिता पेटून त्या ठिकाणी बसलेले आहेत।
आणि आपल्याला माहित आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज हे गावकरी अत्यंत आक्रमक आहेत. त्यांनी चिता पेटवलेली आहे. त्यांनी 1 तासाचा अल्टिमेटम दिलेला प्रशासनाला. 1 तासामध्ये या ठिकाणी कुणीतरी येऊन या ठिकाणी बोलावं किंवा त्यांच्या मागणीचा काहीतरी मार्ग काढा, तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाहीत अशी भूमिका घेतलेली आहे. बरं, आतापर्यंत कुठे कुठे काय काय मागणी करून झाली होती? किती वर्ष त्यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केला मात्र हाती निराशा आली? आतापर्यंत काय काय प्रयत्न झाले होते? त्यांचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत? या गावचे किंवा मग या तालुक्याचे ते काय करतायत? निश्चितपणे तो पण प्रश्न आपण विचारू शकतो. संतोषराव, इतक्या दिवसाची मागणी आहे, कोर्टाने तुम्हाला आदेश दिलेले आहेत कोर्टाला. तुमचे आमदार कुठे आहेत किंवा का हा रस्ता होतो? यामध्ये आपल्या माध्यमातून सांगायचं, संपूर्ण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या बाबतीत उदासीनतेचं धोरण आतापर्यंत या ठिकाणी राबवलेलं आहे. इतक्या लोकांनी, तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर 2020 ला कोर्टाने आदेश दिलेला आहे सरकारला की या रस्त्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा म्हणून. कोर्टाचा आदेश जर हे सरकार जुमानत नसन तर या नागरिकांना आता आत्मदानाशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी उरला नाही. म्हणून ही भूमिका आज या ठिकाणी या ग्रामस्थांनी घेतली. आतापर्यंत निवेदन देऊन अजूनही जबाबदार प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं तरी अद्यापर्यंत त्यांची कोणी दखल घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलं नाही. फक्त पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सरकारनं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आहे. म्हणून शासनाचा मी या ठिकाणी परत एकदा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचे ग्रामस्थ या आत्मदानाच्या आंदोलनावर हटणार नाही, एवढीच भूमिका मी या ठिकाणी. निश्चितपणे ए बाबा बाजूला, चटका बसेल. आपण बघतोय आक्रमक काय शेतकरी आणि या ठिकाणी प्रशासनाचं अजून तरी कोणी दिसत नाही. फक्त पोलिसांची जी आहेत, पोलिसांची गाडी या ठिकाणी आहे. एक अधिकारी या ठिकाणी दिसतोय मात्र तोही कॅमेरा समोरून बोलायला तयार नाही. निश्चितपणे मागण्या अनेक दिवसाची आहे. कोर्टाने आदेश दिले, अनेक लोकांना जीव गमवावे लागले, रस्त्यावर महिलांचं बाळंतपण झालं. एवढा सगळा अन्याय सहन झाल्यानंतर या शेतकऱ्यांची जी प्रतिक्रिया किंवा आक्रमकपणा आहे तो निश्चितपणे प्रशासनाने बघितला पाहिजे आणि कायमचा तोडगा केला पाहिजे. अगदी बरोबर आहे सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. हा आवाज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संबंधित